सोमवारी 4 ऑगस्टला पोलिसांनी मीरा भाईंदरमधल्या केमछो या ऑर्केस्ट्रा बारवर रेड टाकली। तेव्हा या रेडमध्ये पोलिसांना केमछो बारचं एक धक्कादायक वास्तव समजलं। पोलीस कारवाई करण्यासाठी आले आहेत याची माहिती मिळावी यासाठी अलार्म बटन, मग बारबालांना लपता यावं यासाठी सिक्रेट रूम आणि तिथून पळून जाण्यासाठी एक चोरवाट या बारमध्ये असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। या केमछो बारच्या अशाच एका खोलीत 11 बारबाला लपून बसल्या होत्या। पोलीस आल्यावर हे अलार्मचं बटन बारवाल्यांकडून दाबलं जायचं आणि एका क्षणात बारमधलं वातावरण संस्कारी व्हायचं। मीरा भाईंदरच्या केमछो बारमध्ये पोलिसांपासून वाचण्यासाठीची सिस्टीम नेमकी कशी होती? अलार्म बटन, सिक्रेट रूम, ते क्षणात संस्कारी वातावरण। या केमछो बारचं भांड कसं फुटलं? पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या मीरा रोड परिसरात लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केमछो हा एक ऑर्केस्ट्रा बार आहे। हा बार काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो। या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांना मिळाली होती। त्यानंतर या बारवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री इथं रेड टाकली। या रेडमुळे बरेच खुलासे झाले, या बारमधल्या सिस्टीमचे आणि इथं झटक्यात तयार होणाऱ्या संस्कारी वातावरणाचे। या बारच्या एंट्री पॉइंटवर पोलिसांना एक सिक्रेट अलार्म बटन सापडलं। पोलीस रेड टाकण्यासाठी आले आहेत याचा अलर्ट बारमध्ये मिळावा यासाठी हे अलार्म बटन बसवण्यात आलं होतं। पोलीस आले की बारमध्ये काम करणारा एक कर्मचारी हे बटन दाबायचा। बटन दाबलं की बारमधल्या लोकांना एक रेड लाईट दिसायची। लागलीच बारमधले लाईट सुरू व्हायचे आणि बारमधलं वातावरण काही क्षणांमध्ये संस्कारी व्हायचं। रेड लाईट दिसणं, बारमध्ये लाईट लागणं म्हणजे पोलीस आल्याचा सिग्नल। हा सिग्नल मिळाला की सगळ्या बारबाला बारच्या मागं पळून जायच्या आणि लपून बसायच्या। बारबालांना लपण्यासाठी एक सिक्रेट रूम तयार करण्यात आली होती। पोलिसांनी रेड टाकल्यावर त्यांना मेकअप रूमच्या मागे पार्टिशनला लागून एक चोर दरवाजा सापडला। पोलिसांनी जेव्हा चावी लावून हा दरवाजा उघडला तेव्हा तिथे एक अरुंद बोळ दिसला। याच अरुंद बोळात 11 बारबाला लपून बसल्या होत्या। एवढंच नाही तर या अरुंद बोळाच्या मागून बाहेर पळून जाण्यासाठी एक चोरवाट सुद्धा बनवण्यात आली होती, पण पोलिसांनी बाहेरच्या बाजूला नाकाबंदी केली होती, त्यामुळे या बारबालांना पळून जाता आलं नाही। या 11 बारबालांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सोमवारी रात्री पोलिसांनी केमछो बारवर रेड टाकली होती। त्यानंतर बुधवारी या प्रकरणाची माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत, महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 या कायद्याच्या कलम 3, 8, 1, 8, 2 अंतर्गत 36 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या रेडमध्ये पोलिसांनी 1 लाख रुपयाचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली आहे। पोलिसांनी केमछो बारवर कारवाई केल्यानंतर लगेचच मीरा भाईंदर महापालिका आणि स्थानिक पोलिसांनी मिळून या केमछो बारमध्ये असणाऱ्या सिक्रेट रूम आणि इतर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात केली। काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली होती। त्यांच्या जागी निकेत कौशिक हे मीरा भाईंदरचे नवीन आयुक्त झाले। निकेत कौशिक यांनी शहरातल्या डान्स बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली, पण बुधवारीच केमछो बारवर रेड टाकणाऱ्या पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांची अचानक बदली करण्यात आली। त्यामुळे आता त्यांच्या बदलीच्या निर्णयावरही टीका व्हायला सुरुवात झाली आहे। वास्तविक केमछो बार हा काश्मीरा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो, पण त्यांच्याकडून बारवर कारवाई झाली नाही। या उलट रेड टाकून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची बदली झाल्यामुळे केमछो बारवर कोणाचा वरदहस्त आहे का याबाबत चर्चा व्हायला सुरुवात झाली। काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार मीरा भाईंदरमध्ये अधिकृत परवाना असलेले जवळपास 30 ते 35 बार आहेत। ऑर्केस्ट्रा बार म्हणून या बारला परवानगी मिळालेली असते, पण ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली इथं अनेक डान्स बार सुरू आहेत। या बारमध्ये महिला वेटरच्या नावाखाली बारबालांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडलं जातं असे आरोप होत असतात। त्यातही या बारमध्ये ऑर्केस्ट्रा सुरूच नसतो। बारबालाच गाणं म्हणतायत असं दाखवलं जातं, पण वास्तविक मागे गाणं सुरू असतं आणि या बारबाला फक्त लिप सिंग करत असतात। या सगळ्या बार्सना रात्री 1:30 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी आहे, पण वेळ संपल्यावरही नियमांचं उल्लंघन करून पहाटे 4 पर्यंत हे बार सुरू असतात। रात्रीच्या वेळी ऑर्केस्ट्रा बारमध्ये पुरुष आणि महिला मिळून एका वेळी फक्त 8 सिंगर ठेवण्याची परवानगी असते, पण या नियमाचे उल्लंघन करत बारवाल्यांकडून 20 ते 25 बारबाला बारमध्ये ठेवल्या जातात
असे आरोप स्थानिकांकडून केले जात आहेत। आता हा केमछो बार पहिल्यांदाच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय असंही नाही। मागच्या वर्षी म्हणजे जून 2024 मध्ये तत्कालीन मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर आणि पोलीस अधिकारी मधुकर पांडे यांच्या उपस्थितीत केमछो बार जमीनदोस्त केला गेला होता। या बारचे मालक दिनकर हेगडे यांच्या विरुद्ध MRTP म्हणजे मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1969 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। पण कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी हा बार इथं पुन्हा बांधण्यात आला। मीरा भाईंदरमध्ये असलेल्या हॉटेल आणि बारच्या माध्यमातून हप्त्यांचं मोठं सिंडिकेट चालत असल्याचे आरोपही काही स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेत। त्यामुळे सरकारनं या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जाते। अर्थात चौकशी कारवाई होणार का, अस्तित्वात असलेले नियम खरंच अंमलात आणले जाणार का आणि स्थानिकांच्या आरोपांची दखल घेतली जाणार का, हे मुद्दे महत्त्वाचे आहेतच। पण तोवर चर्चा आहे ती या बार मधल्या सिस्टीमची। पोलीस येत आहेत हे समजलं की दाबल्या जाणाऱ्या बटनाची, त्यानंतर दिसणाऱ्या लाल लाईटची आणि बारला जाऊन लाईट लागून डान्स बारचं वातावरण संस्कारी करणाऱ्या सिस्टीमची।